अहो लय जोरात लागले तुम्हाला. काय लागले ते? काही नाही. आपण डॉक्टरकडे जाऊ. काही नाही झालंय. नाही आपण डॉक्टरकडे काही जाऊ. नाही झालंय. काही नाही झालंय. मी पोलिसात आहे की नाही. आमचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे. होतं असं बऱ्याच. अहो पण सवय मला याची संजू. आणि तू पण लावून घे. तुम्ही जरा तरी सेफ्टी बाळगायची ना. असं कसं लागलं? एका ठिकाणी रेड मारायला गेलो होतो. त्याच्याकडे मारले, त्याने त्याचे कार्यकर्ते बोलवले. बाचाबाची झाली, वातावरण गरम झालं आणि लाठीचार्ज करावा लागला. संजू कसं आहे ना, पोलिसांनी चालवलेल्या लाठ्या दुनियेला दिसतात, पण त्यांनी खाल्लेल्या फक्त त्यांच्या घरच्यांना दिसतात. मला अहो किती लागलंय ते. खूप दुखतंय ना. आपण जाऊया तर डॉक्टरकडे. आता नको काळजी करू. जखमांचं तुझ्या इतकं घट्ट प्रेम नाहीये माझ्यावर. लगेच सोडून जातील. काय हो तुम्ही, एवढं लागलेलं असताना पण तुम्हाला जोकिंग सुचतंय होय? बरं तुम्ही बसा, मी तुम्हाला मलम लावून देते. अगं नाही संजू, तेवढा वेळ नाही माझ्याकडे. मला फ्रेश होऊन लगेच निघायचं. ओ फौजदार, असं नाही वागायचंय बरं का तुम्ही. मला माहितीये तुम्ही लय मोठे फौजदार आहात, पण मी तुम्हाला 0 मिनिटात फ्री करणार आहे. बसा. अगं नाही, मला नाही खरंच आहे. बसा. अगं, खूप काम- बसा, तुम्हाला माझी शपथ आहे. बसा, मी आलेच. सॉरी हळू लावते. हा संजीवनी, खरंच तुझ्या नावासारखी आहेस. संजीवनी. त्या दिवशी आई साहेबांना बाम दिलास, आज मला हे मलम लावलास. चढवा आता मला हरभऱ्याच्या झाडावर. तो बाम तर आमच्या आईने बनवला होता, आणि हे तर मी मेडिकल मधनं घेतलंय. ते मी सारखी धडपडत असते ना, मग सोबत ठेवलेलं बरं असतं म्हणून. अगं फक्त मलमाने इलाज नसतो होत. लावणाऱ्याच्या हाताला गुण असला पाहिजे, आणि तुझ्या हाताला गुण आहे. संजू, तू डॉक्टर का नाही झालीस ग? नुसत्या हातात गुण असल्याने जर ग्रेस मार्क मिळत असते तर मला 42% MBBS ला ऍडमिशन मिळाली असती, आणि मला चाललं असतं बरं का डॉक्टर व्हायला. एवढी रडत खडत 12वी पास झाली मी, आणि कुठं डॉक्टर व्हायच्या गोष्टी करतो तुम्ही. पण तशी मी ढ नव्हते बरं का अभ्यासात. एकदम स्मार्ट होते मी, पण ते आपले एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात ना, माझं लक्ष त्याच्यातच असायचं. मग अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं ना, म्हणून ते आपलं जरा. पण मग तू शिकली का नाहीस 12वी नंतर? अहो कुठं तुम्ही माझ्या शिक्षणाचं घेऊन बसले. तुम्ही जरा पडा बरं 10-15 मिनिटं पडा. एक बारकी पॉवर नॅप घ्या, मी उठवते तुम्हाला. मला खरंच- पडा अगं, पडा पडा तुम्ही, मी आलेच. ठीक आहे. संजू, पॉवर नॅप पेक्षा जास्त पॉवर मला कशाने मिळणार माहितीये? अहो जावा तिकडं. सॉरी सासूबाई बोलवलत? हो. काही काम होतं का? नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही काम असल्याशिवाय कधी कुणाला बोलवत नाही.
मला माहिती आहे ना. अँड आय रिस्पेक्ट दॅट. ली म्हणजे ली बघा. युअर टाइम इज मनी, है की नाही? आणि शब्द सुद्धा. शब्द सुद्धा जपूनच वापरले पाहिजेत. शब्दची अमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दांचा देव, शब्दांची गौरव पूजा करू. शब्दाची किंमत ठेवायची असेल तर असे येता जाता धुळवडीला चिखलमाती उडवल्यासारखे उधळायचे नसतात. आज होळी आहे. हा, हॅपी होली बर का सासूबाई. तुम्हाला होळीच्या अगदी आभाळभर शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद असेच आयुष्यभर पाठीशी असू द्या. तुमच्याकडनं होली ग्रीटिंग घ्यायला बोलवलंय का आम्ही तुम्हाला? त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवू असं वाटलं तुम्हाला? सॉरी. सॉरी. सॉरी म्हटलं की सांडल्या पाण्यावर माती. आता तुमचा बालिशपणा पुरे करा आणि आम्ही काय सांगतोय ते दोन्ही कान नीट उघडे ठेवून ऐका. तुमचं लग्न झालंय. तुम्ही आता पानबुद्ध्याच्या वाड्यात नाही, ढाले पाटलांच्या गडीत राहताय. या घरची सून आहात, लक्ष्मी रूप आहात. तेव्हा हे भान ठेवून घरात वावरत चला. जी. तुमचा या घरातला पहिला सण आहे. तुमच्या इथे असेल की ना माहीत नाही, पण या दिवशी आपल्याकडे मोठी मोठी तालीवार मंडळी येतात. रांगच्या रांगच लागते, भेटतात. त्याची रीत आहे ढाले पाटील घराण्याची. बेबी मावशी उत्साही आहेत, त्यामुळे हसणं खेदळणं, रंग लावणं, लावून घेणं, खाणं पिणं चालणार आहे. पण या सगळ्यात तुम्ही या घरची सून आहात हे विसरायचं नाही. जबाबदारीनं आणि खबरदारीनं वागायचं, ते मस्त आहे. जी. आणखी एक, बोलणं आणि बोंबलणं याच्यातला फरक समजून घ्या. होळीच्या दिवशी पेटत्या होळी समोर एक दिवस बोंबलतात, पण बाकीचे दिवस बोलतात. तेही समोरच्याच्या कानाला ऐकू जाईल इतकंच. त्यामुळे आपल्या वागण्यात बोलण्यात मर्यादा मस्ट आहे. जी सासूबाई. काय आता पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा द्यायच्यात का तुम्हाला? आमचं बोलून झालंय. तुम्हाला होळीची तयारी करायची असेल या आता. कल्याणी काय करते? मला मिनटं इम्पॉर्टंट असतो खानदानी माणसाचा. चल, टायमाची खोटी नको, सांगितलेली कामं कर. हातातली कामं सोड आधी. आले 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 की आहो. ते सणाचं जरा काय हो, सणासुदीचं कुठं चालले आता तुम्ही? हटकलंच का? व्हायला कल्याणी, तुला किती बरं सांगितलं, खानदानी माणूस घराच्या बाहेर पाऊल टाकत असताना असं हटकू नये म्हणून. तुझ्या मेंदूत काय वाळ्या आहे की नाही? आणि निव्वळ गोटा झालाय पंचगंगेतल्या गोट्यासारखा. चुकलं माझं. पर आता विचारलंयस तर सांगतो, संजीची नवीन पत्रिका करायला चाललोय गुरुजींकडे. यायला उशीर लागेल.
अहो ही असं एकाला 10 आणि 10ला 10,000 खोटं बोलायला लागते तो. हे असलं खोटं बोलणं एक दिवस आपल्या पोरीच्या अंगलट यायचं. मी म्हणते काय गरज आहे का खोटेपणा करायची. कल्याणी जर सूट दिली ना क्यूट म्हणायचं काम नको. आणि तसं बी आमच्यासारखे इंटेलिजंट आणि खानदानी माणसाला तू बोलायचं काम नाही. हा त्यांनी पत्रिका मागितली आपण द्यायची. अरे या पंजाबरावचा हातच देत आहे ना. हा? हा. आता पत्रिकेत असे ग्रह तारे टाकतो ना मायला त्या ढाले पाटलांच्या गुरूंचे डोळेच दिपले पाहिजे. हा. मी कामाचं बघा आलोच आम्ही. अहो आज जरा लवकर या म्हणजे सणाचं पुरणपोळी. अहो येऊ आम्ही आणि तुमची पुरणपोळी खाऊ बी. हा आणि तसं बी आज होळीचा बेस्ट मुहूर्त आहे नवीन पत्रिका काढायला. आणि होळीत पण जुन्या आणि वाईट गोष्टी जाळतात ना तसं आपण संजीचं जुनं नशीब जाळायचं आणि एकदम दैदीप्यमान नवं कोरं करकरीत असं नशीब लिहायचं. आणि हे नशीब तिचा डॅड लिहिणार हा पंजाबराव. पाहिला यावेळेसची होळी जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरीच होणार बघ. आलोच. पुरणपोळ्या अयो पुरणाच्या चटक्याचा वास येतोय. बाबो सर्वेश दादा तर लईच टॅलेंटेड निघाले. बघतेच. हे बघा असा चटका द्यायचा असतो पूर्णाला. होय बेबी मावशी. हा चटका नीट बसला नाही ना की पोळ्या नीट होत नाहीत. अयो बेबी मावशी तुम्ही. हा मग आज बेबी मावशीचा दिस आहे ग. होळी रे होळी आणि बेबी मावशीच्या हातची पुरणपोळी. तू माझ्या हातची पुरणपोळी खाऊनच बघ. तो एक खात असेल तर 4 खाईल आणि 4 खाणारा 1 डझन खाऊनच उठेल बघ. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने करणार होय पोळ्या. हा तुला काय डाऊट आहे. नाही तसं नाही पर सासूबाईंना कळलं तर. ए संजूबाई होळीचा मामला आणि हळूहळू बोंबला. आज मीच बनवणार पोळी आणि तुझी सासूबाई पण काही बोलणार नाही मला. तिला माहितीये की बेबी मावशीची पुरणपोळी आहे ना सुजित रणजित आणि दादासाहेब असे चापून खातात. आणि ती सुद्धा. आज बघ होळीला सुजा मांजरासारखा येतो का नाही. आणि रणजी आणि सुजामध्ये पुरणपोळी खाण्याची कॉम्पिटिशनच लागते. तू नशीबवान आहेस आज दादासाहेब नाही येत म्हणून. दादासाहेब असते ना ते एक पण पुरणपोळी राहिली नसती. अयो फोटो पाठवून ना त्यांना जळवतेच. काय ग काय झालं. नाही काही नाही. आमची आई पण अशाच पुरणपोळ्या करते. तिच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्या ना की असं वाटायचं जगात इतक्या भारी पुरणपोळ्या कोणी करतच नाही. नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला बेबी मावशी. तुम्ही पण करता लय भारी. लहानपणापासून तिला मदत करायची सवय आहे ना. आता ती काय करत असेल काय माहिती. मागच्या वेळेस स्वरा दीदी नव्हती ना तर आम्ही पण तिला असेच फोटो काढून पाठवले होते आणि लई त्रास दिला होता. यावेळेस साजिरीताई पोटूशी म्हणून साजिरीताई नाही स्वरा दीदी पण नाही आणि मी इकडं. ती काय करत असेल काय माहिती. कल्याणी काय कांदा चिरतेस का ग तू. नाही ते पुरणपोळ्या करते. मग डोळ्यातनं पाणी का काढतेस सुका सुकी. ते पण सणासुदीचं.
हो नाही ते सण आहे ना, मग पुरींची लयच आठवण आली बघ. लय आवडीने खायच्या बघा पुरणपोळ्या. पोळी जवळ आली की सुरूच करायच्या, पुरणपोळ्या कवा होयाच्या, पुरणपोळ्या कवा होयाच्या. आणि सुरी तर का नाही. कल्याणी, आता बोललीस ते शेवटच. परत जर त्या पोरीचं नाव या घरात घेतलं ना, होळीत टाकेन. हे बघ, या पंजाबराव सरकाराला फक्त 2च पोरी, एक थोरली आणि एक धाकटी. हम दो हमारे दो, बस. हे ध्यानात ठेवायचं आयुष्यभर. तिने पोळ्या तरी केल्या असतील का नाही काय माहिती. हे येडाबाई, या वर्षी पण आईने पोळ्या केल्या असतील. आणि तुझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या तुझ्यासाठी 1 नंबर असतील बघ. आईच्या हाताची चव दुसऱ्या कुणालाच येत नाही. पण या वर्षी तुला बेबी मावशीच्या हातच्या पुरणपोळ्या खाव्या लागतील बरं. हा मग लागू दे की खायला, खाणारच आहे मी. आणि तसं पण तुम्ही काय कमी माया लावताय होय मला. मला तर आता असं झालंय कधी एकदाच तुमच्या हातच्या पुरणपोळ्या खातीये. तू माझ्या हातची पुरणपोळी खाऊनच बघ, बोट चाटत राहशील. मी काय मदत करू का तुम्हाला. अजिबात नाही. हे कशाला उभेत, यांनाही मदत करायची नाही असं सांगून ठेवलंय मी बघ. पुरणपोळीचं क्रेडिट आहे ना ते मीच घेणार फक्त, बाकी कोणी नाही घ्यायचं. बर. वेलची पूड दे मला. अरे उभं काय, ठेव ना तिकडे. बघ अहो लय भारी बाबा, एकदम मस्त आहे. थांबा. असा चटका नीट बसला ना की पोळी अशी फिरते. चटका नीट पाहिजे बघ. अनस हो लयच भारी बाबा. आमा अशी खरपूस झाली पाहिजे पुरणपोळी. तुम्ही असंच थांबा, मी तुमचा फोटो काढते. हा हा लय भारी. वाचता लय कमाल येतोय बाबा.